अब मोबाईल सापडलाय का मुलाचा बघा. दाखव इकडे बघू दे. दाखव. नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आलो आपण पंधेरी गावामध्ये. पंधेरी गावामध्ये आलो ते म्हणजे अंबवणीचा संकासूर बघण्यासाठी आणि जी पालखी असते ना ती पाहण्यासाठी आपण आलो आहे बाणकोटवरून. तर आपल्यासाठी इकडे संकासूर आहे आणि संकासूरला चिडवण्याची काय जी मजा असते ना हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि पालखी आहे ना थोड्या वेळाने शरण बसवतील ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपला संकासूर आहे, अंबवणीचा संकासूर. आणि पब्लिक बघा, पब्लिक इकडे बघा, सर्व मुलं आहेत ना ती संकासूरला चिडवतात. इकडे बघा, दाखव तुम्हाला संकासूरला चिडवण्याची काय धमाल असते ती. सर्व मुलं आहेत ना संकासूरला चिडवत आहेत. हा बघ भेटला वाचला घरासाठी. चले बघा, सर्व गावकरी आहेत ना, ही सर्व मुलं मुंबईवरून आलेली आहेत संकासूरला चिडवण्यासाठी. संकासूरला पोरं चिडवायची मजा घेतात आहेत. पालखी आहे ना सध्या आता प्रत्येकाची घरोघरी आहे ना जाऊन दर्शन देते आहे. ओट्या वगैरे असतात ना त्या सर्व भरून घेतील आणि संध्याकाळच्या टायमामध्ये शरण शोधायला सुरुवात करेल. किंवा सर्व पोरं आहेत ना पुन्हा एकदा चिडवतात आहेत. कसली जोर आणि पाकड पकडलेली संकासूरने. इकडे या साईडला संकासूर आणि या साईडला पोरं बघ किती चिडवायला. जबरदस्त पाकड पकडलेली संकासूरने. 500 रुपये काय भेटत नाही.
आधी वरती आधी वरती आधी वरती. बघा मित्रांनो कसली सुसाट पाकड पकडून नेली संकासूरने. बघा इकडे बघा संकासूर बघा किती चिडवत आहे. ये ना भाई संकासूर बघा संकासूर. पोरं बघा किती चिडवायला जमली आहेत ती. इकडं वरती पण बघा. अब मोबाईल सापडलाय का मुलाचा बघा. दाखव इकडे बघू दे. दाखव. चला मोबाईल सापडलाय बघा संकासूरला. नाव घेतलेली संकासूरने आणि एका मुलाचा ना मोबाईल पडलाय. दाखव मोबाईलचा ब्रँड कुठला दाखव. दाखव मोबाईल दाखव मोबाईल मोबाईल दाखव. संकासूरने पाकड पकडलेली जोराने आणि मोबाईल सापडला मोबाईल. जोराने संकासूरने ना त्याची पाठलाग केलेला पण एकही मुलगा सापडला नाही. होय तो मोबाईल हातात घेऊन दाखव. मी हातात घेतो हातात घेऊन दाखव. याचा वाटतं मोबाईल पडलाय.
बघा आता ही पालखी जेव्हा शरण शोधेल ना तेव्हा किती मजा असते संकासुरला चिडवण्याची तुम्हाला समजेल आता. इकडे संकासुरला पोरं इकडे भरपूर चिडवतात आहेत आणि या साईडला पालखी आता शरण शोधायला सुरुवात करते आहे. जबरदस्त बघा, जबरदस्त पाठलाग केलेली संकासुरने. ही शरण शोधतानाची मजा आहे, कारण शरण शोधायला किती ना की संकासुरला पोरं भरपूर चिडवतात. तर पालखी आहे ना आता मंदिराच्या इकडे पटांगणामध्ये आलेली आहे आणि इकडे शरण शोधायला सुरुवात करणार आहे. आणि आपल्यासोबत किरण आहे. किरण, जरा शरणाबद्दल थोडी माहिती सांग. शरण म्हणजे नेमकं काय असतं ते? शहरामध्ये आहे ना, म्हणजे आपण एक निशाणे नारळ असतो तो पूर्ण जातो खाली जमिनीमध्ये आणि नंतर तो सोडला जातो. स्वतः जातो. हा. म्हणजे एक पाऊल कोण पूर्ण असा देवी शोधते तिकडे. तुम्ही आता बघा तिकडे थोड्या वेळामध्ये समजेल तुम्हाला प्रत्यक्षात कशा पद्धतीने शोधला जातो तो. आणि इथे पालखी आहे ना शरण शोधायला सुरुवात केली आहे. पालखी आहे ना शरण शोधायला सुरुवात केलेली आहे आणि वरती संकासूर आहे. पालखी आहे ना इकडे शरण शोधते आणि तिकडे वरतून संकासूर येतो. बघा संकासूरला पोरं आहेत ना भरपूर चिडवतात आहेत. तुम्हाला दाखवतो संकासूरला चिडवताना. पहिले आपण एक शरण शोधून घ्या. एकच शरण आहे. इकडे पालखी शरण शोधते आणि इकडे बघा संकासूर बघा. किरण ना संकासूर एकदा एकदा पालखी बघा
बघा इकडे शरण शोधते आणि संकासूर बघा. हा बघा भेटला, एक चापटी पडली, एक नंबर. आणि बघा इकडे शरण पण आहे ना, सापडलं आपल्याला. बघा इकडे शरण आहे ना, पाऊल पण सापडली आपल्याला. बघूया कुठे शरण आहे. बघा पाऊल कोण सनी, याच्यामध्ये काय काय असतं सनी? याच्यामध्ये देवाचा अंगारा असतो, देवीचा असतो आणि एक श्रीफळ, फुल असते. फुल आणि अंगारा आणि एक श्रीफळ असतो का? ही देवीची पाऊल पण आहे. तांदूळ त्याला शरण असं म्हणतात. तर मित्रांनो आपल्याला पहिलं शरण आहे ना सापडलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो आता संकासूरला चिडवण्याची मजा. एकच शरण होतं आणि ते शरण आपल्याला सापडलंय. बघा संकासूरला मित्र पोरं किती चिडवत आहेत. हा बघा भेटला. अरे एक नंबर, बाबा मस्त, जबरदस्त चापटी पडली. बघा संकासूरला बघा पोरांनी आहे ना भरपूर घुंगूर उडवायची मजा घेतात संकासूरचे. बघा संकासूरचे घुंगूर उडवायची मजा बघा किती घेतात आहे. संकासूर आहे ना निघत नाही रे. संकासूर आहे तिकडे बाबा पुढे गेला तुम्हाला पटांगमध्ये शरण शोधलं पटांगणामध्ये. या सर्व मुलं भरती झाली तिकडे संकासूरला चिडवायला. संकासूर बघा संकासूर सर्व मुलं आहेत ना सर्व चिडवतात आहेत संकासूरला. मोबाईल दिला काय? मोबाईल आहे का? आहे दाखव. मोबाईल पण भेटला संकासूरला पण अजून दिलाय नाही. बघा सापडला मित्रांनो, दिली एकदा चापटी जबरदस्त. एक झुक्या का नाही साला, झुक्या का नाही साला. ओ हो कडक मित्रांनो. इकडे बघा आता हे ना पालखी आहे ना ते पंधेरी कोंडगाव मध्ये होती. आणि हा बघा हाच तो मोबाईल संकासूरने जो मोबाईल घेतलेला ना पडलेला भेटलेला तो हाच मोबाईल. तेव्हा संकासूराने मोबाईलचे पैसे मागतोय. आणि आता ही पालखी नाही तर नाचवते आणि थोड्या वेळानंतर दुसऱ्या वाडीमध्ये जाईल पालखी. तेव्हा पालखी आहे ना, आता पालखी आता आहे ना दुसऱ्या वाडीमध्ये जाईल इकडनं. तेव्हा पालखी आहे ना ही दुसऱ्या वाडीमध्ये चालली आता इकडे. आणि इकडनं आता पाठीमागून संकासूर पण जाईल बघा. या साईडला पाठी संकासूर आहे. संकासूर बघा गाडीवर बसून चाललाय. बघा संकासूर गाडीवर बसून चाललाय. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण आलेलो कोंडगाव वाडीमध्ये.
आणि कोंडगाववाडीमध्ये एवढी धमाल असते ना, आपण गेल्या वर्षीसुद्धा आलेलो, कारण आहे ना सर्व मुलं आहेत ना चाकरमानी, हे मुंबईवरून खास संकासूरला चिडवण्याची आणि पालखीला खांद्यावरती नाचवायची जी मजा असते ना ती अनुभवायला येतात. आणि ही मजा आहे ना फक्त आपल्याला कोकणातच पाहायला मिळते. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय मित्रांनो.